उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त नदी तलावांवर पोहण्यासाठी गर्दी होत असते. मात्र याच दिवसात पोहताना धाप लागून पाण्यात बुडून मरणाऱ्यांची संख्या देखील वाढते. राज्यासह कोल्हापुरातही अशा घटना घडलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळेच कोल्हापुरातील स्विमिंग ट्रेनर असलेल्या संजय पाटील यांनी पोहताना आपला जीव वाचावा, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली आहे. साधारणपणे 19 वर्षापासून मी दिव्यांगांना आणि नॉर्मल मुलांना पण स्विमिंग शिकवण्याचं काम करत आहे. 18-19 वर्षात आपण मुलांची त्यांची रिक्वायरमेंट बघून, त्यांची शारीरिक मागणी बघून हे त्यांचं माझं हे गेले किती वर्ष काम अद्यापही चालू आहे. विशेषतः म्हणजे जे काही घटना घडतात ते पालकाने, खास करून पालकाने आपल्या मुलाला तज्ज्ञ मंडळींच्याकडनं त्याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की मुलं कुठेतरी विहिरीत जाऊन पोहायला शिकत असतात, घरची शिकवत असतात का त्या तिथल्या संबंधित व्यक्ती कोणती शिकवत असते. विहिरीतलं पोहणं आणि स्विमिंग पूलमध्ये जाऊन पोहणं, नदी तलावात पोहणं हा फरक आहे. विहिरीमध्ये उडी मारल्यानंतर 2-4 हात पडले की साईडला पकडायला येते, कट्टा वगैरे दगड पकडायला येते. पण हे स्विमिंग पूलला सुद्धा तसं साईडला पकडायला येतं, सुरक्षित गार्ड असतात आपले. पण नदी तलाव अशा ठिकाणी कोणी असत नाही. आता दम का लागला जातो तर ते आपल्याला तेवढा सराव असत नाही. अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर एवढं लांब पल्ल्याचं पोहणं कुणालाही सवय असते. जे प्रशिक्षित असतात त्यांना ते सकाळ संध्याकाळचं सराव घेऊन ते करू शकतात. पोहतानाची लागणारी जी प्रशिक्षणाच्याकडनं जी साधनं असतात ती साधनं तुमच्या हात जवळ असणं गरजेचं आहे. जे पाण्यामध्ये फ्लोट होण्यासाठी, तरंगण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या तेवढे साहित्य सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रवासात जाताय आणि हे जर तुमच्यासोबत असेल तर हे धाडस न करता साईडला थांबून पाण्यात हातपाय धुणे एवढेच पण करावं. दरम्यान या गोष्टी लक्षात घेऊनच मुलांनी पोहण्याचे योग्य प्रशिक्षण घेऊन पोहायला गेले पाहिजे. आपली एखादी चूक घडल्यास आपल्यासह आपल्या परिवाराला देखील त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो. ही गोष्ट नेहमी डोक्यात ठेवली पाहिजे, असेही संजय पाटील यांनी स्पष्ट केलंय. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.